तर दुसरीकडे खासदार श्रीकांत शिंदेंनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेवर टीका केली आहे। भारत जोडो यात्रेपासून एक जण पक्ष सोडतायत असं ते म्हणाले। जनता पंतप्रधान मोदींच्या मागे उभी असल्याचंही श्रीकांत शिंदेंनी म्हटलंय। महायुतीच्या महाराष्ट्रामध्ये 45 जागा निवडून येतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय। भारत जोडो यात्रा जेव्हापासून सुरू झाली तेव्हापासून जे आहे ते महाविकास आघाडीमध्ये जे आहे ते त्या ठिकाणी एक पार्टीचे एक पक्ष जो आहे तो त्यांना सोडून त्या ठिकाणी जातोय आणि त्याच्यानंतर भरपूर इलेक्शन झाले। भारत जोडो यात्रेचा जर असर असता तर ह्या सगळे जे इलेक्शन झाले मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड तिकडे फक्त जी आहे ती कमाया नरेंद्र मोदी साहेबांची त्या ठिकाणी चाललेली आहे। 10 वर्षामध्ये जी विकास कामं केली त्याच्यामुळे जे आहे ते लोक जे आहे ते नरेंद्र मोदी साहेबांच्या मागे जे आहे ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत आणि भविष्यामध्ये अशा किती ज्या सभा झाल्या कुठेही सभा झाल्या तरी त्याचा फरक जो आहे तो कुठलाही जो आहे तो महायुतीवरती पडणार नाही। महायुती ज्या आहे महाराष्ट्रामध्ये 45 पेक्षा जास्त जागा ज्या आहेत ते निवडून या ठिकाणी आणेल आणि या पूर्ण देशामध्ये जे आहे हे 400चा आकडा पार करून पुन्हा एकदा या देशावरती जे आहे हे नरेंद्र मोदी साहेबांचं जे आहे ते सरकार या ठिकाणी येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।